बजेट असणार आहे। अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती पण बघूयात। मोदी सरकार में माननीय वित्त मंत्री जी का ये बजट जनता की उम्मीदों के अनुसार होगा। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास मूल मंत्र के साथ चलने वाली मोदी सरकार ने पिछली महामारी के समय भी आत्मनिर्भर पैकेज देकर भारत को एक नई दिशा दी, महामारी से बचाया भी और भारतीय अर्थव्यवस्था को तेजी के साथ पटरी पर भी लाए और मजबूती प्रदान कर रहे हैं। पूर्ण विश्वास है इस बजट में भी हम जनता की उम्मीदों पर खरा उतरेंगे और आत्मनिर्भर भारत बनाने के लिए और विश्व की अग्रणी इकोनॉमीज में एक भारत लगातार आगे बढ़े, इस दिशा में हमारा लगातार प्रयास रहेगा। तेव्हा त्यांनी असं म्हटलंय, अर्थात मोदी सरकारचं एक घोषवाक्यच आहे की सबका साथ सबका विकास। त्यामुळे बघूयात सबका विचार करून सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न या पेटाऱ्यात होतो का। आता पेटारा नाही, आता तर मोठी बॅग पण नाही म्हणता येणार, कारण आता हार्ड कॉपी पण नाहीये, सॉफ्ट कॉपीच आहे। बरोबर। आणि मोदी सरकारचं हे 2021 मधलं बजेट अगदी महत्त्वाचं आहे। आधीच खिळखिळा झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटाने प्रचंड हादरे दिलेत, त्यामुळे ही अर्थव्यवस्था पुन्हा उभी करणं आणि सामान्यांचं बजेट पुन्हा रुळावर आणणं हे मोदी सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे। आणि यात करदात्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्यावरच बघूयात हा एक खास रिपोर्ट। जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं लाखो माणसं जीवानिशी गेली आणि वाचलेली माणसं आर्थिक संकटानं जीवन मरणाच्या खिंडीत अडकली। पण 2021 मध्ये आलेल्या कोरोना लसीनं परिस्थिती हळूहळू सामान्य होईल, बजेट रुळावर येईल अशी आशा सगळ्यांनाच वाटते। त्यात सामान्यांना मोठी अपेक्षा आहे ती मोदी सरकारच्या बजेटकडून। कोरोनाच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला, सर्वसामान्य नागरिक तर अक्षरशः होरपळून निघाला। त्यामुळे इन्कम टॅक्स मधून सवलत मिळणाऱ्या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। सध्या 2.5 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कुठलाही कर आकारला जात नाही। ही मर्यादा 2.5 लाखांवरून 3.5 लाखांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। लोकांना अन्य बाबींवर खर्च करायला त्यामुळे पैसा मिळेल, सामान्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल, त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी होईल असंही सांगितलं जात आहे। कर बचत योजनांमधील गुंतवणूक किंवा विशिष्ट खर्चासाठी कलम 80C अंतर्गत एका ठराविक मर्यादेपर्यंतच्या रकमेवर करातून सवलत दिली जाते। सध्याची मर्यादा ही 1.5 लाख रुपये आहे। महागाई लक्षात घेता सवलत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। गुंतवणूक मर्यादा 2.5 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी आहे। अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीची गुंतवणूक मर्यादा 2.5 लाखांपर्यंत वाढवावी अशी अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त होतीये। करकपात टाळण्यासाठी साधी सुटसुटीत कर प्रणाली असावी अशी अपेक्षा करणाऱ्या करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं गेल्या आर्थिक वर्षात सरलीकृत कर व्यवस्था लागू केली। या वर्षी घरासारख्या स्थावर मालमत्तेवरचा तोटा इतर उत्पन्नातून भरून काढण्याची परवानगी दिली गेली, तर अधिकाधिक लोक सरलीकृत कर योजनेचा लाभ घ्यायला प्रोत्साहित होतील अशी अपेक्षा आहे। सामान्य कर प्रणाली अंतर्गत मालमत्तेच्या व्यवहारातलं नुकसान इतर उत्पन्नातून भरून काढण्याची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासण्यांचा खर्च वाढलाय, नागरिकांचा आरोग्यावरचा मोठा खर्च होतोय। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजनेची 25,000 रुपयांची मर्यादा 50,000पर्यंत वाढवावी अशी मागणी होतीये। सध्या नोंदणीकृत शेअर्स रोखे विक्रीतून मिळणाऱ्या 1 लाख रुपयांपेक्षा अधिक दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर 10% दरानं कर आकारला जातो। मात्र महागाईचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीवरील नफ्यावर कर आकारल्यानं गुंतवणूकदारांचं नुकसान होतं। त्यामुळे कर आकारणीचे दर कमी करून 5% आणावेत आणि सवलत पात्र उत्पन्नाची मर्यादा 2 लाखांपर्यंत वाढवावी अशी अपेक्षा करदात्यांकडून व्यक्त केली जाते। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटकडून
करदात्यांना अशा अनेक मोठ्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करत अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं शिवधनुष्य निर्मला सीतारामन कसं पेलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.